रूप पाहता लोचनी रूप पाहता मंत्र दिला रामकृष्ण हरी. सापडविली वाटी जाता गंगा स्नाना. मस्तकी तो जाना ठेविला कर. माहो शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार. माहो शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार. केला अंगीकार तुका म्हणे. सापडविले वाटी जाता गंगा स्नाना. मस्तकी तो जाना ठेविला कर. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया. ग्रंथ कपाळाने कथेचा सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरी चरणा संताच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका दयांची केली स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे लढेवाळ नामा विठोबाचा दास. तयाची चरणास दंडवत. धन्य धन्य नामदेव सकळ वैष्णवांचा राव. धन्य धन्य नामदेवा एका जनार्दनी चरणी ठेवा. सत्यगुरुराय कृपामद केली परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. मस्तकी तो जाना ठेविला कर. जगद्गुरु जगद्वंदनीय देहोनिवासी महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री तुकोबारायांचा अभंग आहे. अभंग सर्वांच्या पाठातला आहे, परिचयाचा आहे आणि संप्रदायाच्या वारकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा असणारा हा अभंग. या अभंगातून जगद्गुरू तुकाराम महाराज आपल्या जीवनामध्ये झालेल्या श्रीगुरु अनुग्रहाचं यथार्थ असं वर्णन करतात. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार देणं अगत्य. या ठिकाणी या छोट्याशा असणाऱ्या गावामध्ये चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह किम निमित्त चालू आहे सर्वांना ज्ञातच असेल. या भागाचं या गावाचं एक प्रकारचं वैभव असणारं, ज्याला कट्टर हाडाचा वारकरी म्हणतात, असे महान भगवत भक्त वैकुंठवासी वाल्मिक महाराज टाकळेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त असणारा हा सप्ताह आहे. आणि या सप्ताहातली असणारी ही आजची कीर्तनाची सेवा. अजून दुग्ध शर्करा योग जर का या आजच्या दिवसाचा सांगायचा झाला, वारकऱ्याच्या दृष्टीने संप्रदायाच्या दृष्टीने आजच्या दिवसाचं असणारं अलौकिक असं महत्त्व आहे. आजचा दिवस कोणता आहे? माघ शुद्ध दशमी. अत्यंत महत्त्वाचा दिवस. का? जगद्गुरू जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांच्यावर आज श्रीगुरूंनी कृपा केली. श्रीगुरूंचा अनुग्रह महाराजांना जे आहे ते आजच्या दिवसाला प्राप्त झाला, म्हणून आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा. त्याच्यामध्ये अजून दुग्ध शर्करा योग जर का सांगायचं झालं, जसा वारकऱ्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा अत्यंत अलौकिक दिवस आहे, तसं सर्वसामान्य तुम्हा भारतीयांच्या दृष्टीनेही, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या दृष्टीनेही आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा. का महत्त्वाचा? आजच्या दिवसाचं वर्णन करायचं झालं तर आजचा दिवस म्हणजे भक्ती आणि शक्तीचा योगायोग आहे. भक्ती या शब्दाचा अर्थ असा, जगद्गुरू तुकोबारायांचा अनुग्रह दिन.
शक्ती या शब्दाचा अर्थ महान भगवत भक्त छत्रपती, हिंदवी स्वराज्याची ज्यांनी स्थापना केली, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये हिंदू धर्म ज्यांनी अगदी तळपत ठेवला, जीवाची बाजी लावून, अगदी त्याला म्हणतात हाडाच्या काड्या रक्ताचं पाणी आपल्या जीवावर उदार होऊन अशा पद्धतीनं ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्याचं रक्षण केलं, ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा आजचा जन्मदिवस आहे बुवा. आणि त्यामुळं भक्ती आणि शक्तीचा असणारा हा योगायोग, दुग्ध शर्करा योग असणार, हे जवळपास समकाळामध्ये असणारे दोन महान भगवत भक्त. 450 वर्षापूर्वी या महाराष्ट्राला जर का हे दोन महात्मे मिळाले नसते तर कदाचित आज आपण टाळ वाजवू शकलो नसतो. का दोन्ही मार्ग काळाच्या ओघामध्ये त्या काळात लोपले गेले होते. जगद्गुरु तुकोबाराय झाले नसते तर आपण गळ्यामध्ये माळा घालून पंढरीला गेलो नसतो. आणि छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर कदाचित आपण हिंदू म्हणायच्या लायकीचे राहिलो नसतो. हे दोन्ही उपकार, या दोन्ही महात्म्याचे आपल्या या महाराष्ट्राला आघात उपकार आहेत बुवा. दोनही महात्म्यांचा आज योगायोग घडून आलेला आहे. जगद्गुरु तुकोबारायांचाही असणारा अनुग्रहाचा दिवस आणि छत्रपतींचा असणारा जन्मदिवस आणि महाराजांचा असणाऱ्या अनुग्रहानिमित्त सेवेसाठी त्यांचाच अभंग निवडलेला. का या अभंगातील अक्षर आजच्या दिवसालाच महाराजांच्या मुखातून बाहेर पडले म्हणून हा आज अभंग घेतला. या अभंगाची उत्पत्तीच आजच्या दिवसाची. महाराजांच्या मुखातून हे जे शब्द बाहेर पडले ते आजच्या दिवसालाच बाहेर पडले. का मानवी जीवनाला आम्ही लोक आलेलो आहोत, न मिळू असा देह मिळालेला आहे. या मानवी देहाची इति कर्तव्यता करून घ्यायची असेल तर जीवनामध्ये गुरूंची आवश्यकता आहे. महाराज मनुष्य जन्माला आल्यानंतर जीवनामध्ये गुरु हा केला पाहिजे. गुरुशिवाय जीवनाची इति कर्तव्यता नाही. जीवनात जर का गुरु नाही केला तर माणसाचं जीवन अक्षरशः गुरावणी होतं. गुरावणी व्हायला फार वेळत नाही. अध्यात्माचं ज्ञान प्राप्त करत असताना, भगवत प्राप्ती करून घेत असताना, जीवनाचं सार्थक करून घेत असताना गुरूंची अत्यंत आवश्यकता आहे. परमार्थातच गुरूंची आवश्यकता आहे असं नाही. साधा व्यवहार जरी पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये गुरूची आवश्यकता भासते बुवा. ज्ञानोबारायांचं गोड वाक्य आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या अवश्य पाहिजे आचार्या, आपमती भजताराया अनेक अपाया माझी पडी. ज्ञानोबाराय सांगतात की बाबा लागले त्यांना. रामकृष्ण थोडं पाणी मारा तोंडाला. पाणी पाणी कोणी उठू नका, कोणी उठू नका. काही नाही झालं उठू नका कोणी. विठ्ठल 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 पुंडरी ज्ञानोबाराय सांगतात बाबा, साधी व्यवहारातली गोष्ट असली तरी सुद्धा त्याला गुरूंची आवश्यकता आहे. एक स्त्री होती, तिला धपाटी करायची होती पण कशी करायची याचं ज्ञान नव्हतं. आता सध्याच्या काळामध्ये ज्याची काही पुस्तकं वगैरे बाजारात मिळतात ती आणायची, त्याच्यात बघायचं आणि ती लिहायचं, त्या पद्धतीनं करायचं. तिला धपाटी करायची होती. नवरा ऑफिसला जाताना सांगून गेला, बाई धपाटी कर, जेवायला येणार मी दुपारी.
बाईसाहेब धपाटे करायला बसल्या, पुस्तक वगैरे काढलं, काय किती पीठ घ्यायचं, काय घ्यायचं, मसाला काय टाकायचा सगळं पाहिलं, मळून वगैरे घेतलं, सगळं केलं, चूल पेटवली, तवा ठेवलेला आहे तापायला. सगळ्या गोष्टी करत असताना एक महत्त्वाची गोष्ट तिच्या लक्षात आली नाही. तिथं काही तिला त्याच्यामध्ये वाचायला देखील मिळालं नाही. त्या पुस्तकामध्ये नुसतं लिहिलं होतं की तव्याच्या बोडाला लावणे, पण बोडाला लावायचं ते ओलत्या का पालत्या हे काही लिहिलं नव्हतं. तिनं पालथ्या बोर्डाला ते धपाटे थापले. काय झालं असेल ते तुम्हाला माहिती, आता मी सांगायची गरज नाही. सगळं धपाटं जळून गेलं. हे साधी व्यवहारातली गोष्ट आहे, अनुभवाशिवाय ती कळत नाही. त्याला गुरुने ज्ञान द्यावं लागतं आणि गुरुशिवाय अनुभव कळत नाही. गुरुविना अनुभव कैसा करे, गुरुविना अनुभव गुरुविना भावविना देवा नकळे संदेह, गुरुविना अनुभव कैसा करे, गुरुविना अनुभव कैसा करे. भावविना देवा नकळे संदेह, गुरुविना अनुभव कैसा करे, गुरुविना अनुभव कैसा करे. भावी न देव न कळीनी संदेव, गुरुविना अनुभव कैसा कळी. देव कळायचा तर भाव पाहिजे वा. तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव, भावापाशी देव शीघ्र वा. भावाची कारण मोक्षाची साधन बोलिले. देव कळायचा असं भाव पाहिजे. आणि गुरुशिवाय अनुभव जायती येऊ शकत नाही, कळत नाही. जीवनामध्ये गुरुची अत्यंत आवश्यकता आहे. सामान्याला गुरु करावं लागतात, यात काय नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांदीपनी ऋषींच्या आश्रमात गेले नाहीत का? त्यांनी गुरु केले नाही. स्वतः परमात्मा होता, देव होता, पण त्यांनी देखील सांदीपनी ऋषींच्या आश्रमात ते गेली, त्यांना गुरु करून घेतलेलं आहे. मोठ्या मोठ्या महात्म्यांचं जीवनचरित्र पहा. त्या सर्व संतांनी अशा प्रकारे जीवनामध्ये गुरु करून घेऊन आपल्या जीवनाचा उद्धार केलेला अनेक जाहिते प्रमाण संत वाङ्मयामध्ये पाहायला मिळतात. ज्ञानियांचे राजे असणारे ज्ञानचक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज, ते ज्ञानोबा देखील म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मी हा भवसागर तरून गेलो, माझा उद्धार झाला. कशामुळे झाला? ज्ञानदेव मने तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे, आता उद्धरलो गुरु कृपे, आता उद्धरलो गुरु कृपे. ज्ञानदेव तरलो आता उद्धरलो गुरु कृपे, आता उद्धरलो गुरु कृपे, आता उद्धरलो गुरु कृपे. ज्ञानदेव माने तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे, आता उद्धरलो गुरु कृपे. ज्ञानदेव माने तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे, आता उद्धरलो गुरु कृपे, गुरु कृपे. ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे. ज्ञानोबाला देखील म्हणतात, गुरूंच्या कृपेमुळे माझा उद्धार झाला, श्रीगुरूंमुळे हे सगळं झालेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी ही नम्रता पाहायला मिळते. किंबहुना केले तुमचे धर्म कीर्तने सिद्धी नेले, तीर्थ माझे उरले पायकपण, असं म्हणायला अंतःकरण मोठं लागतं. जगद्गुरु तुकोबाराय देखील सांगतात, माझी युक्तीचा नव्हे हा प्रकार मद विश्वंभर बोलवितो. हे म्हणायला जे आहे ते अंतःकरण मोठं लागतं. साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, साळुंकी मंजुळ बोलत सेवानी.
शिकविता धनी वेगळाची शिकविता धनी वेगळाची साळुंकी मंजूळ बोलत सेवानी साळुंकी मंजूळ बोलत सेवानी कविता धनी वेगळाची शिकविता धनी वेगळाची साळुंकी मंजूळ बोलत सेवानी साळुंकी मंजूळ बोलत सेवानी साळुंगी मंजूळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची. महाराज सांगतात हे सगळं शिकवणारा परमात्मा आहे. परमात्म्याच्या योगाने श्रीगुरूंच्या योगाने हे सगळं घडून येतं. असं गुरूंचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. संप्रदायामध्ये असे कितीतरी उदाहरण पाहता येईल. इथं प्रत्येकाने जीवनामध्ये आपल्या गुरु केलेले पाहायला मिळतात. जास्ती कशाला नामदेव महाराजांचं जीवनचरित्र पहा. नामदेव महाराज अगदी लहान वयामध्ये पांडुरंग परमात्मा नामदेवरायांना वयाच्या 12व्या दिवशी प्राप्त झाला. भगवंताची प्राप्ती नामदेवरायांना कधी झाली? वयाच्या 12व्या दिवशी पांडुरंग परमात्मा नामदेवरायांना प्राप्त झाला. नामदेवरायांच्या बारशाला भगवान आला होता. जनाबाईंनी त्याचं गोड वर्णन केलं. नामदेव पुत्र झाला विठो बारशासी आला साडी चोडी व पिहरन शेला मुंडासा घेऊन सरी बिंदली माथली नाना रत्नी मुक्तापडी अवघी आनंदली चित्ती पायी लोळण घालती म्हणे याचे नाव काय दासी जनीस आनंद होय. नामदेव महाराजांची स्वारी 12 दिवसाचं वय पाळण्यामध्ये स्वारी पडलेली आणि बारशाचा कार्यक्रम होता महाराजांच्या. पांडुरंग परमात्मा रुक्मिणी माता बाळ लेणं जयती घेऊन त्या ठिकाणी हजर. आणि आता यांचं नाव काय ठेवायचं? भगवंताला पुढं केलेलं आहे. तुम्हीच सांगा त्यांचं नाव काय ठेवायचं? देवाची स्वारी नामदेवराच्या पाळण्यापाशी गेली. नामदेवरायांकडे भगवंताने नामदेवरायांच्या मुखाचं अवलोकन केलं आणि नामदेवरायांच्या मुखाचं अवलोकन करत असताना देवाच्या असं लक्षात आलं की नामदेवरायांची जीभ अशी लळ 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 हालत होती. काहीतरी नामदेवरांची जीभ बोलत होती. देवाने जरा कानोसा घेतला, कान त्यांच्या मुखाजवळ नेले. त्यावेळेस देवाला असं लक्षात आलं की नामदेवरांची जीभ काहीतरी म्हणते. काय म्हणत असेल नामदेवरांची जीभ त्यावेळेस? थोडीच पिक्चरची गाणी म्हणत असतील, थोडीच मोबाईलची गाणी म्हणत असतील. त्यावेळेला देखील नामदेवरायांची जीभ श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल अशा प्रकारे नामचिंतन करत होती. पांडुरंग परमात्म्याने ते सगळं लक्षात घेतलं आणि देवाने ते जाणलं, अरे नाम हाच ह्याचा देव आहे. आयुष्यभर नामचिंतनाशिवाय हा दुसरं तिसरं काही करणार नाही. मग त्यांचं नावच नामदेवाईचे नाम त्या ठेवेले तेने अनुभविले प्रेम तेने अनुभविले प्रेम अनुभविले प्रेम तेने अनुसरले नाम देवाई नाम जाते नाम जाते तेने अनुभविले प्रेम तेने अनुभविले प्रेम नाम देवायसे नाम त्या ठेविली तिने अनुभविली प्रेम सुख. नाम हा ज्याचा देव ईश्वर नामचिंतनाशिवाय दुसरं तिसरं हा काय करणार? त्यांचं नावच नामदेव ठेवून टाकलं आणि नामाचा अट्टहास केल्यावर पांडुरंगाची प्राप्ती झाली.
पण देवाला वाटत होतं की नामदेवराय माझे लाडके भक्त आहेत, त्यांच्या जीवनात कशीही उणीव राहिली नाही पाहिजे. म्हणून देवाने काय करावं, नामदेवरायच्या मागं लागायचं. नामदेवा गुरु करून घे, नामदेवा गुरु करून घे, नामदेवा गुरु करून घे. नामदेवराय देवाला म्हणले, देवा गुरु कशा करता करायचा सांग बरं. हां, कशा करता करायचा गुरु? तुझ्या स्वरूपाची प्राप्ती करून घेण्याकरिता गुरु करायचा. तुझ्या प्राप्तीसाठी गुरु आहे. तू तर मला प्राप्त आहे. तू माझ्यावर जेवतो काय, बोलतो काय, उठतो काय, खातो काय, पितो काय, दूध काय पितो, दिवाळीच्या सणाला घरी काय येतो. नामदेवरायचं चरित्र मोठं गोड चरित्र हो. सगळ्या गोष्टी तू करतो. नव्हे तुला माझ्याशिवाय एक क्षण देखील करमत नाही. नामदेवरायचं पांडुरंगाचं एवढं प्रेम. नामदेवराय का रावळामध्ये गेले. नामदेवराय दुरूनच येतात हे पाहिल्यानंतर देवाने समोरच्या सगळ्याला बाजूला सारायचं आणि अगोदर नामदेवरायशी बोलायचं. हे मी सांगत नाही, हे नाथ महाराज सांगतात. नामा जाता रावळासी आधी देव बोली त्याशी. आधी देवाने विचारायचं, नामदेवा आज कसं काय येणं केलं. नामदेवरायने बोलायचं नाही, आधी देवाने बोलायचं कसं काय नामदेवराय येणं केलं. नामदेवरायचं देवाचं एवढं प्रेम, अनंत जन्मीचा काय म्हणे वाचन आहे या दोघाचा ऋण अनुबंध. तो न सुटे न तुटे कोणी कल्पांतीन जीवलग संगाती झाला नामा. एवढं घनिष्ठ प्रेम नामदेवरायचं प्रेमच सांगायचं झालं तर नामदेवरायची अशी ताकद होती बुवा. रात्रीच्या वेळेला पांडुरंग परमात्मा रुक्मिणी माता शेजारती झाल्यानंतर एका शय्येवर शयनगृहामध्ये झोपले असताना त्या दोघाच्या मध्ये जाऊन झोपायची ताकद नामदेवरायची होती. एवढा लढीवाळपणा, एवढं जे आहे ते कोड कौतुक, एवढं प्रेमानं भरलेलं जे आहे ते त्यांचं आयुष्य होतं. पांडुरंग परमात्मा एक क्षण देखील नामदेवरायला विसरत नव्हता. वियोग नामयाचा नसाही गोपाळा न जाईर रावळा पांडुरंग. एक क्षण देखील नामदेवरायचा योग सहन होत नव्हता. सतत नामदेवरायची पाठच सोडायची नाही देवाने. प्रकार असा घडला. एके दिवशी आईसाहेब रुक्मिणी माता आपल्या महालामध्ये बसलेले आहेत. सर्व संत मांडियाळी आहेत. निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय, सोपानदेव, गुरुबा काका सावता महाराज, नारारी महाराज, चोखोबाराय सगळे त्या ठिकाणी भोवतनं बसलेले आहेत. आईसाहेब मध्ये बसलेले आहेत. गप्पा गोष्टी, चेष्टा मस्करी, विनोद चाललेला आहे. आणि अशा गप्पा गोष्टी चालल्या असताना प्रकार असा घडला. त्या गप्पा मारत असताना एकदम अचानक आईसाहेबाच्या डोक्यावर जो पदर होता तो खाली खांद्यावर आला. बोलता याची जाणीव आईसाहेबालाही झाली आणि समोर ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ बसले त्यांनाही झाली. मनामध्ये कसला संकोच आला नाही. का ही माझीच लेकरं आहेत आणि ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ ही माझीच आई आहे. मनामध्ये संकोच न बाळगतात तसेच त्यांच्या गप्पा चालू राहिल्या. नेमका प्रकार असा घडला की त्या वेळेला नेमके नामदेवराय त्या महालामध्ये प्रवेश केला. नामदेवराय आल्याबरोबर रुक्मिणी मातेनं पाहिलं. झड दिशेनं जे आहे ते अंग सावरलं. पदर खांद्यावर होतं ते डोक्यावर घेतलं आणि सावरून बसले. नामदेवराय बी तिथं बसली. ज्ञानेश्वर महाराजांच्या शंका मनामध्ये आली. ज्ञान आहे ते ज्ञानोबारांनी जाणलं. मगापासून आम्ही गप्पा मारत बसलो. आईसाहेबाच्या डोक्यावरचा पदर खांद्यावर आला. काही देखील आईसाहेबाला संकोच वाटला नाही, आम्हाला बी वाटलं नाही. नामदेवराय आल्याबरोबर ह्यांनी पदर कसा आवरला. का आम्ही लेकरासारखे, नामदेवराय त्यांचंच लेकरू आहे की. मग ते आल्यानंतर असं का गडबडीनं पदर सावरला. आईसाहेबाला शंका विचारली, का असं कशा करता. माऊली तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. नामदेवराय आले म्हणून मी पदर सावरला नाही, माझे मालक आले म्हणून मी पदर सावरला. का तुम्हाला नामदेवराय आलेले दिसले पण त्याच्या मागं माझा मालक येत असतो अदृश्य रूपान. ते मात्र मला दिसतं, तुम्हाला दिसलं नसेल म्हणून मी माझ्या नवऱ्याला बघून पदर सावरायचा नाही. नामदेवराय मला लेकरासारखीच आहे. का सांगतो, एवढं नामदेवरायच्या जवळीकतेनं पांडुरंगाने राहा. एक क्षण देखील नामदेवरायची पाठ सोडायची नाही. नामदेवराय देवाला म्हणते, एवढा जर का तुम्हाला प्राप्त असेल मग कशाला गुरु करायचा. अरे बाबा, माझं व्यापक स्वरूप अजून तुला कळालं नाही. माझं व्यापक स्वरूप कळलं पाहिजे, त्याच्याकरता गुरुची आवश्यकता आहे.
गुरु तत्वमसी महावाक्याचा बोध करतात, अज्ञान घालवतात आणि ज्ञानाची प्राप्ती करून देतात, स्वस्वरूपाची प्राप्ती करून देणारे गुरु असतात. म्हणून ज्ञानोबारांचं बोलणं आहे, गुरु तीर्थ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे. तत्वमशी महावाक्याचा बोध करणारे कोण असतील तर श्रीगुरूंनी त्यांच्या मुखातूनच ग्रहण करावं लागतं. हे काय नामदेवानं पोट नाही, काय बोलतो देवा व्यापक स्वरूपाने हेन तेन तेन, काय तू काय कुठल्या स्वरूपात ये ओळखून दाखवतो. नामदेवा फसशील बरं, नाही तू कुठल्या बी स्वरूपात ये, तुला ओळखून दाखव. बरं म्हणजे ठीक आहे. नामदेवरांची परीक्षा घेण्याकरता देवाने काय केलं, सावता महाराजांना बोलून घेतलं आरणवरनं. सावता महाराजांना सांगितलं नामदेवराला घेऊन जाऊ कुठं, विष्णुपदाच्या ठिकाणी. आताचं विष्णुपद गोपाळपूरच्या अलीकडे, तिथं जाऊन तुम्ही बसा, मी येतो वेश बदलून, नामदेवराय मला ओळखून दाखवायचं. देवा कुठल्या बी वेशात ये, मी ओळखून दाखवतो. सावता महाराज गेले आणि त्या ठिकाणी नामदेवराय सावता महाराज बसलेले आहेत. आणि बसले असताना बराच वेळ झालं, काही देव यायचं चिन्ह दिसणार. नामदेवराय काही कर्मना त्यांना तिथं. तेवढ्या वेळामध्ये जे आहे ते एक मलंगाच्या रूपाने त्या ठिकाणी मनुष्य आलेला आहे. अंगावर जे आहे ते काळे कुट्ट कळपडे घातलेले आहेत, खांद्याला झोळी अडकवलेली, हातात कटोर आहे, बरोबरी कुत्री आहे. आणि अशा पद्धतीनं अंगाचा घाण वास येतो. आणि तो मलंग तिथं आला. नामदेवाने पाहिलं, अरे 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 मी कुठला मलंग आला आहे, देव यायची वेळ झाली. आता देवाच्या देखत ह्यानं इथं बसायचं का आमच्यासमोर, लागले नाक तोंड मुरडायला. आणि मग मलंग बी हुशार होता, त्यानं जायची दुसरी तिसरीकडे बसायच्या ऐवजी नामदेवरापाशी या सावता महाराजपाशीच बसला. नामदेवराला आधीच काही किळसवानं वाटू लागलं. मग काय महाराज त्या जे ते मलंगाने काय केलं, झोळीतली शेळ्या भाकरीची तुकडी काढली, कटोऱ्यात घेतली, बरोबर कुत्री आणली होती, ते कुत्रीचं दूध काढलं आणि ते दूध भाकरी लागली असं 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 कुस करायला. नामदेवराजी बघत होतो, काय माणूस आहे हा, किती आगाशी, किती हे वागतो. मग मात्र ती जे आहे ते कुस्करल्यानंतर असे जे आहे ते घ्यायची घास खायची. नामदेवराय सावता महाराज तोंडाकडे बघायला लागलेली. मलंगाने ग बसवणे, मलंगाने हो बच्चे लो खाना खाना आहे क्या, खाना खाना आहे क्या म्हटल्यानंतर सावता महाराज तडक उठले जाऊन तिथं बसले, कटोऱ्यातलं खायला गेले. नामदेवराय काय खायला तयार नाही, मलंगाच्या हातचं खायचं जमणार नाही. नामदेवरायांची तळपायाची आग मस्तकाला भेटली. सावता महाराज तिथं ती मलंगाबरोबर खाय धोम टोकली, पळत 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 पांडुरंगाचं रावळ, देवा देवा देवा, अरे 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 काय झालं काय. सावता महाराजाला आपल्या मंदिरात घेऊ नका, का बाटली ती याच्या हातचं खाल्लं, घेऊ नका आपल्या मंदिरात. अरे झालं काय, तुम्ही येणार म्हणून आम्ही तिथं दोघं बसलो होतो, तुम्ही काय आला नाही, काय नाही. मलंग आला कुठला, त्यानं ते आपलं कोत्रीचं दूध काय काढलं, भाकरी काय कुस्करी खायला लागला. ह्यांना बोल, ही बी गेले खायला, मला बी बोल, मी गेलो नाही तेव्हा इथं पळत आलो. अरे नामदेवा येडा आहे म्हणली तू, का ती मलंग म्हणजे मीच होतो. देवा तू हो म्हणजे मीच होतो, कुत्री म्हणजे दुसरी तिसरी कोण नाही, कामं धेणू होती. बघ म्हणले तू परीक्षेत नापास झाला, तुला गुरु करावं लागतं. म्हणले नाही 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 देवा, या असलं कुठं वेश असतं का, म्हणजे दुसरं काहीतरी रूप घ्या. आता तुम्ही एकटे आला होता, असं करा म्हणले, आता आईसाहेबाला घेऊन या. आईसाहेबाला बरोबर आणले की मी बरोबर ओळखतो म्हणले. दुसरी परीक्षा घेतली नामदेवरायची. मग ती पद्मावतीचं तळ आहे तिकडं जे आहे ते पाठवलं नामदेवरायला एकट्याला. ती आईसाहेब घेसाड आणि घेसाडीचं रूप धारण केलं. ते लहान जे आहे ते घोडा घेतलेला टोनगा त्याला म्हणतात, त्याच्यावरती सगळा संसार असतो. त्याच्या ती गागरी बादल्या पातेलं पळी काय असेल ते भातोडी आणि ती काय सगळं तवली तांब्या वाटी प्याला आणि ते सगळा संसार त्याच्यावरती टोनगा हाकत 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 पांडुरंगाने घिसाड्याचं रूप घेतलं, रुक्मिणी मातेनं घिसाडीनीचं रूप घेतलं. आणि ते पद्मतळ्यापाशी गेलेले आहेत. नामदेवराय दगडावर वाट बघतच बसलेले आहेत. नामदेवराय तिथं दगडावर वाट बघतले असं हे दोघं तिथं आले. आल्यानंतर बरोबर नामदेवरायपाशी ठेया मांडला आणि ती घिसाडीन म्हणून जी होती ती आपल्या मालकाला विचारू लागली, मालक भूक लागली, काय करायचं जेवायला, काय असेल ते आपलं टाक म्हणली. असं म्हटल्यानंतर चूल बिल तिनं मांडली, लहानशी अशी तवली ठेवली त्या चुलीवर, पाणी वगैरे टाकलं
आणि आता काय करायचं बनवायचं. तिथंच काय 2 कुत्री 2 कोंबड्या होत्या, 2 काय होतं, ती कोंबड्या घेतल्या मोरगाळ्या त्यात टाकल्या. नामदेवराय बसली होती दगडावर, ती बघितलं. बायको घिसाडीन म्हणून लागली, मालक कोंबडी तोडून त्यात टाकली, ती काही पातेलं भरं नाही म्हणली. मग दुसरी टाकली, तरी ती पातेलं काही तवली भरं नाही. मग असं कर, ती बारकी कुत्र्याची पिल्लं ती टाकतात तोडून, ती बी टाकली, तरीसुद्धा ती काही भरं ना गेली. मग दुसरं काय, तीच टाक, ती बी टाकलं. असं कर म्हणली, आता ती टोनगाच घे आणि त्या तवली टाक म्हणली. तो बी टाकला. माया होती ती, आदिशक्ती होती. काय एक देवाला करता येत नाही. नामदेवराला तेवढ्यावरून तर कळावं का नाही. नामदेवरा डोळे फाडू फाडू बघू लागले. एवढी तवली, कोंबड्या बी त्यातच गेल्या, कुत्री बी त्यातच गेली, एवढा मोठा टोनगा बी त्यात गेला, तवली भरत कशी काय नाही. तरी ती मालकीन म्हणली, मालक अजून बी काय तवली भरली ना, आता काय टाकू, काय शिल्लक राहिलं नाही. घिसाडी रुपये असणारा मनुष्य, त्याचं लक्ष गेलं नामदेवरायकडे. दगडावर एक बारकं पोरगं बसलंय. नामदेवरायकडे लक्ष गेलं की नामदेवराला वाटलं आता कोंबडी झाली, कुत्रं झालं, टोनगा झाला, आता माझाच नंबर आहे. मला बी ही बाई आता कापून त्याच्यात टाकते का काय म्हणून नामदेवरायने जी धूम ठोकली, राऊळामध्ये डायरेक्ट पांडुरंग, देवा 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 देवा. अरे 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 काय झालं. काय नाही, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तिथं गेलो, जाऊन बसलो, तुम्ही तर काय आला नाही म्हणले. आईसाहेबांना घेऊन या म्हटलं होतं, मी ओळखून दाखवतो म्हटलं होतं, तुम्ही काय आला नाही म्हणले. कुठला घिसाडी आला आणि त्यानं ती काय तिथं चूल मांडली आणि पकवायला लागली. पकवानं काय झालं, ती हे टाक ते टाक ते टाक, सगळं टाकलं. ती काय तवली भरली नाही. शेवटी मायाकडं डोळे वटारून बघायला लागला. मला वाटलं मला बी टाकतो, मी आलो म्हणले पळून इकडे. अरे नामदेवा, अरे बाबा तुला म्हटलं का नाही गुरु करून. म्हणजे देवा, ही घिसाडी म्हणजे मी होतो. ती घिसाडी म्हणजे रुक्मिणी माता होती. हां, ती टोनगा म्हणजे गरुड महाराज होते. आणि अशा पद्धतीनं तू त्याही परीक्षेत नापास झाला. अजून एक परीक्षा घेतली, पठाणाचं रूप धारण केलं, त्याही परीक्षेत नामदेवराय जे आहे ते नापास झाल्यानंतर मग मात्र नामदेवरायांना देवाने सांगितलं, नामदेवा आता खरं तुला गुरु करावं लागेल. कुठं जायचं देवा, जा औंड्या नागनाथाला, तिथं विसोबा खेचर आणि त्यांच्या ठिकाणी जा, त्यांची शरणांगती कर, तुला जे ते गुरु अनुग्रह करतील. नामदेवराय दर मुक्काम करत पायी जे आहे ते औंढ्या नागनाथाला आले. आणि तिथं गेल्यानंतर त्यांना असा प्रकार पाहायला मिळाला की एक 80-90 वर्षाचा म्हातारा, गलित गात्र शरीर झालेल्या, अंगातनं रक्तपू वाहत आहे, अंगामध्ये ताकद नाही, काही नाही. आणि अशा अवस्थेमध्ये महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवला आणि झोपला होता. नामदेवरायाने ते पाहिलं. नामदेवरायाची तळपायाची आग मस्त होती. काय या देवाला तर कळते का, गुरु करायला मला हिथं पाठवलं आणि हे असलं बघायला मिळाले. मला हे म्हाताऱ्या, हे कळतं का तुला. काय भगवान शंकराच्या पिंडीवर पाय देऊन बसला. बाबा लेकरा काय करू रे, माझ्या अंगात ताकद नाही, माझं पाय मला उचलण्याची ताकद नाही. तुला जर का काही वाटत असेल, भगवान शंकराविषयी श्रद्धा भाव असेल, तूच माझा पाय काढून जिथं पिंड नाही तिथं ठेव. नामदेवराला वाटलं कुठे ह्याच्या नादी लागायचं. त्यांनी आपलं पाय उचलला, जिथं पिंड नाही तिथं ठेवायला लागलं. त्या ठिकाणी पिंड नाही अशा ठिकाणी पाय ठेवल्याबरोबर प्रकार असा घडायचा की खाली आपोआप पिंड तयार व्हायची. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. मग मात्र नामदेव महाराजांनी त्यांच्या चरणाला कडकडून मिठी मारली. तुम्हीच माझे श्री गुरु, तुमच्याकडेच मला देवाने पाठवलेलं आहे आणि तुम्हीच माझे श्री गुरु. आणि असं म्हणून मग विसोबा खेचारीने नामयाती कुटुंब चांगा वटेश्वर, कुटुंब सांगावटे नामयाती कुटुंब चांगावटे नामयाचे कुटुंब सांगावटे एका जनार्दनी विस्तार मुक्तायिता मुक्तायिता मुक्तायिता
मुक्ताईचा मुक्ताईला मुक्ताईने बोधकेत राज गेला मुक्ताईने बोधकेत राज गेला एका जनार्दनी मुक्ताईचा 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 राज गेला मुक्ताईने बोधकेत मुक्ताईने बोधकेत राज गेला मुक्ताईने बोधकेत मुक्ताईने बोधकेत राज गेला मुक्ताईने बोधकेत राज गेला तेने नावयाला बोधी रे नावयाला नावयाला बोधी रे नावयाला मुक्ताईने बोधकेत राज गेला मुक्ताईने बोधकेत राज गेला मुक्ताईने बोधकेत राज गेला मुक्ताईने बोधकेत राज ज्ञानदे उपदेश करोनिया पाही सोपान मुक्ताई बोधिली मुक्ताईने बोध खेचरासी केला तेने नामयाला बोधिली खेचर स्वामींनी नामदेवरायांना बोध केला ज्ञानदृष्टी प्राप्त झाली ज्ञानाचे अंजन लिहिले संत जनंजनी जनार्दन देखते सदा कृष्णांजन एक वेळा डोळा घाली ताडळ तिमिर दुःख गेली फिटली भ्रांती पड हा श्री गुरु निवृत्तीलाय मार्ग दाविला सोजवळ बाप रखमादेवर विठ्ठल दिनाचा दया अशा पद्धतीनं ज्ञानदृष्टी प्राप्त करून देणार श्री गुरु आणि तिथूनच माघारी येत असताना देवाने नामदेवाची परीक्षा वगैरे भेटलेली आहे दर मुक्काम करत येत असताना सकाळची वेळ स्नान वगैरे केले आणि काही पानग्या तयार केल्या भूक लागली म्हणून आणि पानग्या तयार करून टोपल्यात टाकत असताना देवाला वाटलं नामदेवांना गुरु अनुग्रह झालेला आहे व्यापक स्वरूप जे आहे ती दृष्टी प्राप्त झाली का नाही माझं स्वरूप कळलं का नाही हे पाहण्याकरिता देव कुत्र्याच्या रूपात आली आणि त्या टोपलीतली एक रोटी उचलली पळून घेऊन चालली असताना नामदेवांना मात्र आता ज्ञानदृष्टी प्राप्त झाल्यामुळं कुत्र्यातला देव परमात्मा पांडुरंग परमात्मा कळाला आणि काय केलं नामदेवांनी हाती घेऊन तुपाची वाटी नामा लागला श्वाना पाठी पांडुरंग परमात्म्याच्या मागं नामदेवराय पळू लागले देवा 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 सुखी रोटी खाऊ नका टोटर बसेल टोटर ही तुपाची वाटी घ्या तूप लावून खावा लगेच कुत्र्याचं रूप टाकून दिलं आणि प्रगट झाले चतुर्भुज परमात्मा नामदेवा कसं काय ओळखलं नाम भोरे घेतर पायी ओळखे झाले घर वाटाई ओळखे झाले घर वाटाई ओळखी झाले सर्वाधाई नाम घेतर पायी ओळखी झाली सर्वाधाई ओळखी झाली सर्वाधाई ओळखी झाली सर्वाधाई नामा भोरे घेतर पायी ओळखी झाली सर्वाधाई ओळखी झाली नामामध्ये घेतर पायी ओळखी झाली सर्वाटाय नामदेवा कसं ओळखलं काय नाही देवा
श्री गुरु खेचर स्वामींची कृपा, दुसरं तिसरं काही नाही देवा, वास मला हेच पाहिजे होतं नामदेवा. अशा पद्धतीनं नामदेवांना गुरुअनुग्रह झाला, व्यापक दृष्टी प्राप्त झाली. आणि हे का सांगतो, असे मोठे मोठे आधी सर्व संतांमध्ये नामदेवांच्या जीवनचरित्राचं वैशिष्ट्य आहे. सर्व संतांना आधी गुरुची कृपा आणि मग देवाची कृपा, पण इथं उलटं होतं, आधी देवाची प्राप्ती मग गुरुची प्राप्ती. नामदेवांच्या चरित्राचा विचार केला. सापडविले वाटे जाता गंगे स्नाना, परिणाई गली सेवकाई, परिणाई गली सेवकाई, परिणाई गली सेवकाई, सापडविले वाटे जाता गंगे स्नाना, सापडविले वाटे जाता गंगे स्नाना. सत्यगुरुराई कृपामध्ये केली, परिणाई घडली सेवा काही. महाराज गुरूंचा अनुग्रह झाला, त्यावेळी मुखातून शब्द सत्यगुरुराई कृपामध्ये केली. सत्य शब्द वापरला का, यदा कदाचित लोकांचा विश्वास बसायचा नाही की स्वप्नामध्ये गुरूंचा अनुग्रह झाला म्हणजे हे स्वप्न खोटं असेल. काही स्वप्न खोटी मानली जातात, काही खरी मानली जातात. पण महाराज म्हणतात, माझ्या जयते जीवनात हा जो प्रसंग घडला अत्यंत सत्य आहे. सत्य शब्द दोन्हीकडे लावायचा. सत्य गुरुराई कृपामध्ये केली, ज्या गुरूंनी कृपा केली ते गुरु हे सत्य, आणि माझ्यावर कृपा झाली ही गोष्ट बी सत्य आहे. कृपाही सत्य आहे आणि गुरुही सत्य. काही वेळेला कृपा सत्य असते, गुरु सत्य नसतात. काही गुरु सत्य असतात, कृपा सत्य नसते. काही वेळेला गुरुही सत्य नाही तर कृपाही सत्य नाही. आणि चौथा प्रकार आहे, गुरुही सत्य आहेत आणि कृपाही सत्य आहेत. हा, गुरु सत्य असतात, कृपा सत्य ठरली नाही कुणाची कर्णाची. हां, हे द्रोणाचार्यांकडून विद्या घेत असताना कपटाने विद्या घेतली, खोटं बोलून घेतली, मग त्यांचा नियम होता. पण सत्य ठरली नाही, शाप देऊन टाकला, ऐन रणांगणाच्या वेळेस विसरून जाशील. गुरु सत्य होते, कृपा सत्य ठरली नाही. काही वेळेला कृपा सत्य ठरते, गुरु सत्य नसतात. काही वेळेला कृपाही सत्य नाही, गुरुही सत्य नाहीत. असे मला वाटतं सध्या आपल्यामध्ये भरपूर आहेत. गुरुही सत्य नाही, कृपाही सत्य. गुरु तैसा चेला, त्याचा उपदेश वाया गेला. गुरुही तसे आणि चेले बी तसे. इकडलं सांगत नाही, आमच्याकडे ते सांगतो. का, ते गुरुजी तशी तपश्चर्या नाही, तसं बळ नाही, तशी सेवा नाही, तसं तेज नाही, तसं गुरु शिष्यापण हे धम लक्षण, हे धम लक्षण, हे धम लक्षण. गुरु शिष्यापण हे धम लक्षण, हे धम लक्षण. गुरु शिष्य पण हे तर अधम लक्षण. तुका म्हणे ऐशी गुरु शिष्य जाण विठोबाचे आण नरका जाते. अशा अनेक प्रमाणं पाहता येईल. प्रमाणं देऊन मी काय जास्त वेळ घेणार नाही. प्रकार असा आहे, सत्य गुरु आहे. माझ्या बाबतीत मात्र गुरुही सत्य आहेत आणि कृपाही सत्य ठरली. पण जाता जाता तुकाराम महाराज थोडा खेद व्यक्त करतात. काय खेद व्यक्त केला, परी नाही घडली सेवा काही. हा खेद आहे की मला गुरु प्राप्त झाले पण मला त्या गुरूंची सेवा काही घडली नाही. हा, का, परिस्थिती तशी नव्हती. काय परिस्थिती होती, सापडविली वाटी जाता गंगा स्नाना, मस्तकी तो उदाना ठेविला कर. ज्या परिस्थितीमध्ये महाराजांना गुरूंची जायती अनुग्रह झाला ती परिस्थिती काय, सापडविली, सापडिले नाही. पाठ कसा पहा, सापडिले म्हणजे स्वतः तुकोबारा गेली असा अर्थ होतो. गुरूंकडे सापडविली म्हणजे गुरु तुकोबारांना शोधत आले. ऐसी कारा कर्म साम्य दशा होय तेत विरेशान तया श्रीगुरु आपैसा भेटीची गा. त्या शिष्याची जर का पुण्याई तशी जबरदस्त असेल
त्याला गुरुच्या घरी जायची गरज नाही, गुरूंनी त्यांना शोधत आलं पाहिजे आणि त्यांच्यावर कृपा केली पाहिजे. हा प्रकार तुकाराम महाराजांच्या बाबतीत घडला. तुकोबाराय गुरुच्या घरी गेले नाहीत, गुरु तुकोबारांना शोधत आले आणि तुकाराम महाराज स्वप्न पडलं, गंगेच्या स्नानाला जात असताना त्यांना सापडवलं, म्हणजे शोधत आले गुरु. सापडविली वाटे जाता गंगा स्नाना, आणि काय केलं, मस्तकी तो जाना ठेवला कर, जाता जाता त्यांनी माझ्या मस्तकावर कर ठेवला. गुरूंची कृपा करण्याची पद्धत आहे. काही वेळेला कृपा कटाक्ष न्याहाळली, आपुले पदी बैसवले, अशा पद्धतीनं कृपा करतात. बाप रखुमा देऊर विठ्ठले भक्ता दिले वरदान. आणि दुसरं कृपा करायची पद्धत म्हणजे हा दिठेवा दयावरी झळके की पद्म करू माथा पारिकी, तो जीवची परी तुकी महिषेश, हस्तकृपा याला म्हटलेलं आहे. आणि ह्या हस्तकृपा मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली. पण महाराज म्हणतात, गुरु अशा पद्धतीनं शोधत आले असताना, कृपा केली असताना काय मागितलं गुरुनी, तर भोजना मागती तुप पावशेर, पडीला विसर स्वप्नावाय. जाता जाता कृपा करून जाता जाता त्यांनी काय मागितलं, भोजनासाठी पावशेर तूप मागितलं. भोजन करायचं होतं म्हणून पावशेर तूप मागितलं. आता पावशेर आणि तूप याचा जर का लक्षणार्थ घेत बसलं तर जास्ती विस्तार होईल. मन बुद्धी चित्त अहंकार याच्यातलं पावशेर चित्त मला मागितलेलं आहे गुरूंनी. परमार्थ करत असताना बाकी काही लागत नाही, थोडी आहे चित्त साई झाल्या, ते चित्त मला त्यांनी मागून घेतलं. आणि मी त्यांना देतो न देतो तो पण पडीला विसर स्वप्ना. मी स्वप्नात होतो आणि मला विसर पडला. काय झालं काय कळलं नाही, पण काय कळी उपजाला अंतर आहे. हा काय प्रकार घडला, काय गडबडीत घडून गेलं काय कळलं नाही, काय कळी उपजाला अंतर आहे. म्हणून या काय त्वरा झाली, काय माझ्याकडनं सेवा चुकली, अंतराय घडला का काय कमी जास्ती झालं. म्हणून गुरु महाराजांनी काय केलं, काय कळी उपजाला अंतर, म्हणून या काय त्वरा झाली. त्वरेनं निघून गेले. पण जाता जाता काय गडबडीत त्यांनी केलं, तर गुरु परंपरा सांगितली, गुरु मालिका सांगितली. मालिका कोणती काय याचा विचार करायचा थोडक्या वेळेमध्ये. पण एक वेळ मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबार कुमाई बोला पुंडरी कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव अवतारा. विठोबार कुमार पुंडरी सत्यगुरुराई कृपामध्ये गेली, परी नाही घडली सेवा काही, सापडविली वाटी जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेवला कर, भोजना मागती तुप पावशेर, पडीला विसर स्वप्ना. म्हणजे काय कळी उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली कोण, मालिकेची. गुरु त्वरेनं निघून गेली, पण जाता जाता मालिका सांगितली, गुरु परंपरा सांगितली. काय परमगुरु राघव चैतन्य, त्यांचे शिष्य केशव चैतन्य, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची. आता हे राघव चैतन्य कोण, केशव चैतन्य कोण, त्यांचं चरित्र सांगत बसलो तर वेळ होईल. महाराज थोडक्यामध्ये जाता जाता सांगतो की हा जो तुकोबारांचा संप्रदाय याला चैतन्य संप्रदाय असं म्हणतात. वारकरी संप्रदाय 3 संप्रदायाचा मिळून संप्रदाय. पहिला ज्ञानोबारांचा संप्रदाय नाथ परंपरा, दुसरी एकनाथ महाराजांची दत्त परंपरा किंवा प्रकाश परंपरा, किंवा अजून त्याला जे आहे ते नाव आहे दत्त परंपरा असे म्हटलेलं आहे.
भगवान जे आहे ते दत्तात्रयापासून आणि नाथ महाराजांपासून आदिनाथ शंकरापासून जे आहे ती ज्ञानोबाराची परंपरा, तुकोबारांची परंपरा म्हणजे मुख्य महाविष्णू चैतन्याची मूळ संप्रदाय फळ हेतून या अंशरूपी ब्रह्मा उपदेशी राय चतुश्लोकीचारी भागवत ते गुज विधाता सांगी नारदासी नारदी व्यासाशी उपदेशली राघव चैतन्य केले अनुष्ठान त्यासी द्वैपायने कृपा केली कृपा करून हस्त ठेवीला श्री बोधतो अंतरी ठसावला राघवा चरणी केशव शरण बाबाजीशी पूर्ण कृपा त्याची बाबाजीने स्वप्नी येऊनी तुकयाला अनुग्रह दिला निज प्रीती जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथून या निळामणी मध उपदेश केला संप्रदाय दिला सकळ जना हे अभंग आजच्या दिवशी मुखातनं वारकऱ्याचे गेलेच पाहिजे. तर ती वारकरी चैतन्य संप्रदायाची मुख्य महाविष्णू ब्रह्मदेव जे आहे ते निर्माण झाले नाभीतनं वगैरे वगैरे ती पाणी सगळीकडे पाहिलं हंसरूपाने येऊन ब्रह्मदेवाला उपदेश केला महाविष्णूंनी. त्या हंसरूपी ब्रह्मादानी नारदांना बोललेलं नारदांनी व्यासांना बोललेलं सरस्वतीच्या तीरावर पुष्कळ ग्रंथ संपदा करून देखील व्यास महाराजांचं समाधान होईना. इकडे तिकडे हलपाटी घालत असताना नारद तिथं आली. काय करू असमाधानी दिसतात काय झालं व्यास महाराज काय नाही म्हणजे एवढे ग्रंथ संपदा केली पण मनाला समाधान नाही. काम करा म्हणले भगवंताचे गुणानुवाद वर्णन केले का तुम्ही नाही म्हणजे ते करा मग तुम्हाला समाधान मिळेल. मग श्रीमद भागवताची रचना वगैरे त्यांनी केली आणि त्यांना नारदांनी नारदे व्यासाशी उपदेशिले व्यास महाराजांना उपदेश केला. इकडं उत्तर हिंदुस्थानामधली एक महान भगवत भक्त राघव चैतन्य नावाचे कुकडी आणि पुष्पावतीच्या तीरावर ते तपश्चर्येला बसलेले आहेत. काय तपश्चर्या होती त्याचं जे आहे ते चैतन्य संप्रदायाने एक पुस्तक मिळतं बाबा त्याच्यात सगळं हा चरित्र भाग आलेला आहे आणि त्याच्यामध्ये असं वर्णन केलं आहे. त्यांचं शरीर सगळं अस्थिपंजर झालेलं आहे. जटा जे होत्या अक्षरशः अशा भूमीमागं जे आहे ते लगत लोळत होत्या. नखाच्या अशी गुंडाळी झाली होती एवढे वर्ष तपश्चर्या करत होती. आणि तिथं जे आहे ते व्यास महाराज आलेले आहेत त्यांना उपदेश केलेला आहे. आणि मग तो उपदेश राघव चैतन्यांना झाल्यानंतर परत बऱ्याच दिवसांनी केशव चैतन्य म्हणजे कोण होते तर तिनेवल्ली नावाचं गाव तिथं नरसिंह भट नावाचे ब्राह्मण त्यांना 3 मुलं होती. एक त्र्यंबक विश्वनाथन बापू आणि ही 3 मुलं होती. आणि त्यांना जे आहे ते काळाच्या ओघामध्ये ते भगवान शंकराची उपासना करायची. आणि भगवान शंकराची उपासना करत असताना कोणीतरी ते देव त्या काळात भ्रष्ट केलं. भ्रष्ट देवाची उपासना करता येत नाही शास्त्र सांगते त्यांनी ते सोडलं पुण्यात येऊन राहिले. आणि तिथं काळांतराने त्यांच्या ठिकाणी जे आहे ते देहावसान त्यांचं झालेलं आहे नरसिंह भटाचं. त्यांची पुढं मुलं त्र्यंबक विश्वनाथन बापू त्याच्यामधली पहिला त्र्यंबक आणि शेवटचा बापू संसारामध्ये दक्ष होते. दक्षतेने संसार करायचे. मधले जे विश्वनाथ होते उदास वृत्तीचे होते. संसारात लक्ष नाही काही नाही अखंड भगवत वृत्ती असल्यामुळं दोघाही भावांनी विचार केला काही कमवत नाही काय आणत नाही संसारात लक्ष नाही द्यायला घरातून हाकलून त्या विश्वनाथांना घरातून हाकलून दिलं. आणि त्यांनी आपली पत्नी गिरजाबाई त्यांचं नाव त्यांना बरोबर घेतलेलं आहे. आणि ते तीर्थयात्रा करत 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 ओतूर या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी राघव चैतन्य नावाचे महान भगवत भक्त आहेत. जावं त्यांचं दर्शन घ्यावं अशी इच्छा झाली. आधीच विरक्ती अंतःकरणात होती. तिथं गेले त्यांच्यापुढे प्रस्ताव मांडला मला संन्यास घ्यायचा आहे. त्यांनी सांगितलं तू अजून ऋणमुक्त झालेला नाही एक संतती होती मग तुला संन्यास देतो. मग त्यांना मुलगा झाला त्याचं नाव त्यांनी परत नरसिंह भट ठेवलं. आणि मग संन्यास घ्यायला तिकडं राघव चैतन्याकडे गेले. आणि तिथं त्या विश्वनाथांना संन्यास दिल्यानंतर संन्यास हा त्या भक्ताचा पुनर्जन्म असतो बा. हे संन्यास म्हणजे परत त्यांचं नामकरण विधी जे आहे ते होत असतं. त्यांचं नाव केशव चैतन्य असं ठेवण्यात आलं. आणि मग हे दोघंही गुरु शिष्य तीर्थयात्रा करत करत बाहेर गावी पडले असताना गुलबर्ग्याच्या ठिकाणी आले. तिथं एका ठिकाणी जे आहे ते त्यांचा मशिदीमध्ये जे आहे ते काही मुक्काम पडला. आणि तिथं काय असं ते त्यांच्या दैवत्या ठिकाणी खडा वगैरे ठेवला काय असं ती त्या काळात त्यांचं काही मतभेद झाली भांडण झाली वगैरे वगैरे ते सगळं मूळतः पाहून घ्या. फार काही विस्तृत स्पष्ट मी सांगू शकत नाही. आणि अशा पद्धतीनं ते सगळं झाल्यानंतर मग त्या राजाला त्यावेळेस कळलं की ही कोणी सामान्य नाही. अक्षरशः ती मशीद अशी उखडली गेली रक्ताची पाठच्या पाठ व्हायला लागली आणि दुसरीकडे जाऊन पडली आपोआप उखडली गेली.
राघव चैतन्य केशव चैतन्य सामान्य नाहीत, कोणतरी पैगंबर आहेत. राजाने शोध घेतला, राजावर त्यांनी कृपा केली आणि ती गुप्त झाली. आणि अजून तिथं त्यांच्या समाधी आहेत. 2 थडगे बांधले, केशवदास आणि राघवदास असं नाव लिहिलं गुलगर याच्या ठिकाणी. आणि पुढं आळंद गुंजोटी या ठिकाणी राघव चैतन्यांनी समाधी घेतली. आणि पुढं हे केशव चैतन्य मन्याहाळ नावाचं गाव, तिथं बाबाजी चैतन्य नावाचे भगवत भक्त आणि तिथं आलेले त्यांनी बाबाजी चैतन्याला उपदेश केलेला. राघवाचरणी केशव शरण आणि बाबाजीशी पूर्ण कृपा त्याची. राघव चैतन्यांनी केशव चैतन्यांना उपदेश केला आणि केशव चैतन्यांनी मन्याहाळ नावाचं गाव, तिथं बाबाजी चैतन्यांना उपदेश केल्यानंतर परत हे राघव चैतन्य आपल्या गुरुचं गाव असणारे ओतूर तिथं गेले आणि तिथं त्यांनी समाधी घेतली. आणि पुढं हे जे बाबाजी चैतन्य होते, हेच बाबाजी चैतन्य तुकाराम महाराजांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी तुकोबारावर अनुग्रह केला. म्हणून तुकोबारा म्हणतात, बाबाजी आपुली सांगितली नाम मंत्र दिला राम कृष्ण. त्यांनी गुरु परंपरा सांगितली की माझे गुरुचे गुरु राघव चैतन्य, त्यांची माझे गुरु केशव चैतन्य आणि मी कोण आहे. त्यांनी जाता जाता स्वतःचं नाव सांगितलं. काय नाव सांगितलं? माझं नाव बाबाजी चैतन्य. बाबाजी आपुले सांगितले नाम. आणि गुरु मंत्र दिला. कोणता मंत्र दिला? मंत्र अनेक आहेत. कोण काय करतं, कोण काय करतं, कोण बुटपुटतं, कोण पांघरूनच घेऊन सांगतं, कोणी कानातच बोलतं. असला मंत्र आमचा वारकऱ्याचा नाही. उघडा मंत्र जाना रामकृष्ण म्हणा, तुडती यातना गर्भाला. उघडा मंत्र आहे रामकृष्ण हरी. हा मंत्र हा सगळ्या मंत्राचा राजा. अशौच्याते जपो नाही आणि का ते ऐकू नाही. आईस्या मंत्राते जगभे त्याचे फळणी थोडी परी शोभने भाऊ ज्ञानोबाराचं. काय या मंत्राचा अधिकार आहे? तुका म्हणे सोपा जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. सगळ्या मंत्रांचा राजा असणारा रामकृष्णारी मंत्र. काय नका करू, रामकृष्णारी म्हणा. नामाच्या चिंतनेन 12 वाटा असायचा अधिकार आहे. आणि म्हणून मंत्र दिला रामकृष्णारी. रामकृष्णारी मंत्र दिला. आणि राघव चैतन्य केशव चैतन्याने बाबाजी चैतन्यांना सांगितलं होतं तुकाराम महाराजांवर अनुग्रह करताना. कारण चैतन्य संप्रदाय पुस्तक जर का वाचलं, चैतन्य संप्रदायाचा मंत्र रामकृष्ण हरी नाही. चांगल्याच्या मुखातून ऐकले मी. चैतन्य संप्रदायाचा मंत्र ओम नारायणाय नमः. पण केशव चैतन्यांनी बाबाजी चैतन्यांना सांगितलं आपला मंत्र त्यांना द्यायचा नाही. तुकाराम महाराज अधिकारी शिष्य आहेत, त्यांची जबरदस्त सेवा आहे. आपला मंत्र त्यांना द्यायचा नाही. मग त्यांचाच मंत्र घ्यायचा आणि त्यांना द्यायचा. म्हणून महाराजांचे शब्द आहेत, माझी मनीचा जाणून या भाव तो करी उपाव गुरुराव. आवडीचा मंत्र का म्हणलं? सांगितलं सो मला जो आवडत होता तोच मंत्र श्री गुरूंनी दिला. मी ज्या मंत्रांची उपासना करत होतो, माझ्या मनामध्ये जो भाव होता, जी माझी एकविध उपासना होती, ज्या साधनेबद्दल मी एकविध होतो, ती साधना त्यांनी मंत्र या रूपाने माझ्या पदरात टाकली. म्हणून आवडीचा मंत्र सांगितला सोपान जेनी नोही गुंपा कोटी काही. कारण सक्त ताकीद दिली होती केशव चैतन्यांना. केशव चैतन्यांनी बाबाजी चैतन्य आपला मंत्र त्यांना द्यायचा, त्यांचाच मंत्र त्यांना. ते अधिकारी पुरुष आहेत. तुकाराम महाराज सांगतात हा सगळा प्रकार माझ्या जीवनात आजच्या दिवसाला घडला. तो दिवस कोणता, ती मिती कोणती, वार कोणता? माहो शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार. तुका म्हणे आज या माघ शुद्ध दशमीच्या दिवशी श्री गुरूंनी माझा अंगीकार केला, माझ्यावर कृपा केली, माझा उद्धार केला. म्हणून तुकाराम महाराज या भंगातून त्याचा परिहार देताना सांगतात की माहू शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार. तुका म्हणे सापडविली वाटे जाता गंगे स्नाना मस्तक दो जाना ठेविला ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामेश्वर माऊली तुकाराम सत्यगुरुराई कृपामद केली परिणाय घडली सेवा काही सापडविली वाटी जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर यथामती यथावका सेवा झालेली सेवा पंढराय ज्ञानोबाराय तुकोबाराय नामदेवराय जगद्गुरु तुकोबाराय महान भगवत भक्त ग्रामदेवत असणाऱ्या हनुमंतराय त्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणीच पूर्णविराम. सेवाचे औचित्य सर्वांना ज्ञात आहे. आमचे पारमार्थिक स्नेही आमच्यावर नितांत प्रेम करणारे पुरुषोत्तम महाराज त्यांचे पिताश्री असणारे वैकुंठवासी वाल्मिक महाराज टाकळीकर अगदी वारकरी जीवन मी त्यांच्या मुखातून त्यांचे चरित्र ऐकलेलं आहे. माघ शुद्ध द्वादशीला त्यांचं देहावसान गेल्या वर्षी झालं. पहाटे उठाव काकड्याचं भजन वगैरे करावं गाथा ज्ञानेश्वरी भागवत ही वारकऱ्याचं जीवन आहे बुवा. पंढरीची वारी किती जरी काही आघात येऊ कष्ट हो काय हो किती प्रापंचिक प्रतिकूलता असो नियमा न टळी निर्धारी या न्यायानुसार अगदी संप्रदायाच्या नियमामध्ये सेवा करणार हे घरानं ही असणारे महात्मे होऊन गेले आणि त्यांचं जीवन अशा पद्धतीनं त्यांनी सगळं काळ सारावा चिंतनी या न्यायानुसार सगळं जीवन जे आहे ते परमार्थामध्ये वाहून घेतलेलं. सर्व घराण्यावर परमार्थाचे संस्कार आहेत. काकड्याचं भजन असो गावातलं भजन असो कीर्तन असो सप्ताह असो गावोगावी कीर्तन असो काही असो श्रद्धेनं करावं. पंढरीची वारी करावं. पांडुरंग परमात्मा ज्ञानोबाराय तुकोबाराय संतांची सेवा करावी. अक्षराची सेवा करावी. शेवटपर्यंत केलं आयुष्यभर केलं पण ज्या दिवशी जायची वेळ त्यावेळी देखील पहाटे उठाव स्नान केलं. कपाळाला गंध ठसठशीत गंध लावलेला आहे. बुक्का लावलेला आहे. मुद्रा लावलेली आहे आणि विष्णू सहस्रनामाचा पाठ केलेला आणि मग आपलं जे आहे ते प्राण सोडलेला आहे. प्राणत्याग केलेला आहे. अंतकाळाच्या वेळेला मुखाला नाम येणं महाराज सांगतात अंतकाळी ज्याच्या माली मुखान तुका म्हणे सुखा त्याच्यासारखा भाग्यवान तेच त्यांच्यासारखे भाग्यवान तेच. कारण अंतकाळाच्या वेळेला नाम मुखाला त्याच्याच येतं की ज्यानं आयुष्यभर परमार्थ केलेला आहे. नाहीतरी किती जरी पोरा बाळाने नाका तोंडामध्ये ओरडून म्हटलं बाबा इट्टल इट्टल म्हणा आता तर म्हणा इट्टल इट्टल म्हणा त्याच्या तोंडाला नाम येत नाही. अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ जयाची वाची पुढा भोजे अखंड नाम नाच तशी माझी जे जन्म सहस्र ओळगी जी एक वेळ मुखाशी यावे. अंतकाळाच्या वेळेला माणसाच्या तोंडाला येतं माझ्या बाबड्याला नीट सांभाळ माझ्या पप्प्याला नीट सांभाळ घरादाराचं नीट बघा हे शेतीवाडी नीट बघा काटकसरीने संसार करा नीट पशु जपून पैसा वापरा ही येतं आपल्या मुखाला. नाम येत नसतं. वारकरी लागतो आयुष्यभर सेवा करावं लागते मग त्याच्या मुखाला नाम येत असतं. महाराजांनी विष्णू सहस्रनामाचा पाठ करून देह सोडावा याच्यासारखं भाग्य नाही. नामदेवरांच्या शब्दातच बोलायचं झालं तर ऐसे भाग्य जेनी सर्वस्वी साधावी आणि तरीच जन्म यावी विष्णुदासा. जीवनामध्ये असं भाग्य प्राप्त होत असेल तरच जन्माला यावं नाही तर नाही जन्माला आलं तरी चालेल. पण ते भाग्य त्यांनी जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं आणि त्यांच्या पश्चात हे त्यांचं प्रथम पुण्यस्मरण त्यांचं सर्व कुटुंब त्यांची मुलं वगैरे काही पै पाहुणे नादगोत गणगोत सर्व मिळून हे सगळा सोहळा करतायत. त्याच्याबरोबर सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने सर्व महाराज मंडळी कलाकार मंडळी काय असे ते सगळे त्यांचे स्नेही त्यांच्यावर प्रेम करणारी सर्व लोक त्यांच्या विनंतीला मान देऊन हा सगळा सोहळा साजरा करत आहेत. जाता जाता एवढीच विनंती करायची भगवंताला तुकोबारायांना जशी गुरूंची कृपा झाली तशी आम्हालाही व्हावी. महात्म्यांचं जीवन जसं देवाच्या संताच्या सेवेत गेलं तसं आमचंही जावं एवढी विनंती करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. पण एक वेळ मोठ्या प्रेमानं नामदेवरांच्या भजनाने घोष करा टाळीचा कडकडाट करा सर्वांना विनंती. लागून ह्या पाया विनवितो तुम्हाला करी टाळी बोला नामदेव जनावाय नामदेव जनावाय देव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनावाय नामदेव
माहो शुद्ध दशमी पावनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे सापडविली वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेवला कर विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल देवा पराज महाराज तुम्ही नाही विचारिला कारण आपुला पराज महाराज तुम्ही महाराज माघ शुद्ध दशमी आहे, जमणार नाही. माघवारी असते पंढरपूरमध्ये, आम्ही आमची जागा सोडत नाही. थोडासा विशेष प्रयत्न करून त्यांना प्रचंड विनंती केली. ते म्हटले मग कीर्तनाची वेळ थोडीशी लवकर ठेवा, पहाटेच्या काकड आरतीपर्यंत तरी मी माझ्या वारीसाठी पंढरपुरामध्ये गेलो पाहिजे. म्हणून आपल्याला हे कीर्तन 6 ते 8, आता ते 6:30 ते 8:30 वाजेपर्यंत या ठिकाणी संपन्न झालं. महाराजांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. अशीच कृपादृष्टी आपल्यावरती राहू द्यावी अशी विनंती करतो. आणि आजच्या या कीर्तनाच्या माध्यमातून वैकुंठवासी बाबांच्या प्रेमापोटी ज्यांचं सानिध्य बाबांना जवळपास 50 वर्ष लाभलं, ते आमचे परम आदरणीय गुरुवर्य रामभाऊ आबा निमगावकर, त्याचप्रमाणे आज ज्यांची आपण सुसोर अशी चाल ऐकली ते आमचे परममित्र आदरणीय काकासाहेब महाराज भोजने, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण आपल्या भागाचं वैभव डोंगरगावकर बाबूदादा, त्यांचंही या ठिकाणी मी अभिनंदन करतो. मला वाटतं ते हरिभक्तपरायण बापू महाराज कुंभार्डेकर या ठिकाणी आलेले आहेत नवोदित. आमचे हरिभक्तपरायण भागवताचार्य दत्तात्रय महाराज ते पण या ठिकाणी आलेले आहेत. साकुरेकर सर्व मंडळी आलेले आहेत. अजून अनावादाने कोणाचं नाव राहिलं असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि महाराजांच्या हस्ते आज ज्यांची ज्यांची सेवा संपन्न झाली, आणि आज 4 ते 5 या वेळामध्ये आपले हरिभक्तपरायण पूजनीय रामकृष्ण बाबा बाणगावकर, हरिभक्तपरायण काका महाराज विटेकर यांचा सुसरावी असा प्रवचनाचा कार्यक्रम झाला. आता उद्याचे कार्यक्रम असे आहेत. सर्व ग्रामस्थांना, सर्व अतिथी वर्ग, आलेली वारकरी मंडळी, साधक मंडळी सर्वांना विनंती आहेत.
उद्या पांडुरंगरायाची माघ शुद्ध एकादशी आहे आणि या एकादशीच्या पर्वकाळावरती योगायोगाने आपल्या गावामध्ये बाबांच्या निमित्ताने हा पर्वकाळ आपल्याला जोडून आलेला आहे. उद्या कोणीही घरातलं कुठलंही काम करायचं नाही, पूर्ण वेळ पांडुरंगासाठी द्यायचा. सकाळी ज्ञानेश्वरी पारायण होईल. सकाळीच 9 ते 11 वाजता आपल्याला अपेक्षा तात्यांची होती, पण त्यांच्या तब्येतीच्या कारणाने आपल्या भाग्यात तो विषय नसल्या कारणाने असं समजा, पण तात्यांची उणीव भरून काढताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे फिरतात, प्रत्यक्ष तात्यांचंच प्रतिबिंब लोक त्यांच्यामध्ये सर्व वारकरी मंडळी बघतात. असे महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार हरिभक्तपरायण उन्मेष महाराज दसरथे यांचा सकाळी 9 ते 11 वाजता कीर्तनाचा कार्यक्रम होईल. त्याच्या अगोदर ज्ञानेश्वरीचं पूजन होईल, सांगता होईल, त्याच्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम होईल. आणि ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये हजारो विद्यार्थ्यांना संगीताचं ज्ञान दिलेलं आहे, गायनाची कला शिकवलेली आहे, ते महाराष्ट्राचं वैभव गायन महर्षी पूजनीय शंकरराव वैरागकर सर यांचा 2 ते 3 वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. 1 तासभर त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी वेळ काढावा, कारण जाती ऐशी घडी पुन्हा नाही. पुन्हा सर आपल्याला वेळ देतीलच असं काही नाही, पण हे आपलं भाग्य आहे की त्यांनी फोन करून सांगितलं बाबांच्या पुण्यतिथीला मला यायचं आहे. योगायोगाने ते या कार्यक्रमासाठी येत आहेत. त्या भजनासाठी सर्वांनी उपस्थित राहावं. 3 ते 4 वाजेपर्यंत हरिभक्त 3:30 ते 5 वाजेपर्यंत हरिभक्तपरायण आदरणीय पूजनीय भाऊ अर्थात आनंद भाऊ सोमठाणकर यांचं प्रवचन होईल. त्याच्यामध्ये हरिभक्तपरायण पूजनीय उत्तमाना मनेगावकर यांचं प्रवचन होईल. आणि त्यानंतर आपला दिंडी सोहळा भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणावरून निघेल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. आणि रात्री 8 ते 10 वाजता आपल्याला हरिपाठ, त्याच्यानंतर रात्री 8 ते 10 वाजता महाराष्ट्राचं वैभव पूजनीय हरिभक्तपरायण अनिल महाराज पाटील बार्शीकर यांचा कार्यक्रम होईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. आता फक्त ज्यांचं आजच्या कार्यक्रमासाठी योगदान मिळालं त्यांचं फक्त एक ऋणनिर्देश म्हणून आपण त्यांना भजनी मालिका आणि श्रीफळ देत आहोत. त्यांनी इकडे यावं आणि महाराजांच्या हस्ते आपलं श्रीफळ आणि मालिका घेऊन जावी. आज जे काही आपल्याला नाश्त्याची व्यवस्था केली ते आमचे मामाश्री हरिभक्तपरायण मनोहर लक्ष्मण पवार यांना आपण श्रीफळ देत आहोत. सकाळी जे काही फराळाची व्यवस्था झाली ते आमचे साकोरेकर ग्रामस्थ मंडळी यांच्या वतीने हरिभक्तपरायण रमेश अण्णा यांना आपण श्रीफळ आणि मालिका देत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. आणि आता सायंकाळची जी सुरूची अशी भोजनाची व्यवस्था आहे, ज्यांनी प्रचंड बाबांवरती आयुष्यभर प्रचंड असं प्रेम केलं तर फोटो घेतला का? फोटो घेतला. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्यांनी बाबांवरती आयुष्यभर प्रेम केले असं आमचे झाडीकर सर्व ग्रामस्थ भजनी मंडळ यांच्या वतीने आता आपल्याला सुरूची अशी भोजनाची व्यवस्था आहे. तर झाडीकरांच्या वतीने आमचे हरिभक्तपरायण मोठा भाऊ यांना विनंती करतो की आपण श्रीफळ आणि मालिका घेऊन जावी. तिकडं बघा, तिकडं मालिका असं खाली जरा महाराजांची पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव
पंढरीनाथ भगवान की जय. छत्रपतींच्या जयंतीच्या निमित्ताने एक 15 मिनिट पल्लवीताई छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान करणारे पवाडे थोडा वेळ या ठिकाणी गातील. त्यानंतर आपल्याला सुरूचे असं भोजनासाठी भोजन मंडपाकडे जायचे. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. ओ राजे हो अहो राजे हो जिरा राज राजी जी. ओ राजे हो जिरा राज राजी जी. ओ राजे हो जिरा राज राजी जी. स्वराज्याचे बांध तोरण बांध तोरण संधी पाहून कोटना किल्ला घ्यावा ताब्यात. अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात. जिजाबाई बदल्या राजगडात जी 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 जी. ओ राजे हो जिरा राज राजी जी. ओ राजे हो जिरा राज राजी जी. ओ राजे हो जिरा राजे जी जी. कोंढाण्यासारखा बळकट किल्ला, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणं बरं नाही. ही तर आपली अस्मिता आहे. प्रणाम केला मातेला, प्रणाम केला मातेला. आमंत्रण दिले सर्वांना, सर्व मावळे लागली कामाला. शेलार मामा होते संगतीला. आणि एवढ्यात तानाजी मालुसरेकडून रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आला. आणि तेव्हा परतीचा निरोप पाठविला तानाजीला. तुम्ही लागा लगीन कार्याला, आम्ही जातो बघाल डायला. ओ राजे हो जिरा राज राजी जी. ओ राजे हो जिरा राज राजी जी. ओ राजे हो जिरा राजे जी जी. तानाजी मालुसरेंना कळताच ते काय म्हणतात, आम्ही लग्नात बरबाब म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजानं लढायला जायचं कदापि शक्य नाही. आणि मग तानाजीने मनी केला पण अन दिले बघा वचन. आधी करू लग्न कोंढाण्याचे, नंतरच लग्न रायबाचे. घ्यावे कोण एवढे अमुचे रजी जी 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 जी. प्रणाम केला राजाला, प्रणाम केला राजाला, केला राजाला. तानाजी वीर चालला, कमरेला बांधला शेला. टच मारली बघा घोड्याला, मारली घोड्याला जिरा जी जी. मारली घोड्याला जिरा जी जी. मारली घोड्याला जिरा रे 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 रे. ओ राजे हो जिरा राज राजी जी. ओ राजे हो जिरा राज राजी जी. ओ राजे हो जिरा राज जी जी. कोंढाण्याचे उंच शिखर, कोंढाण्याचे उंच शिखर. रात किरकिर मोठी अवघड, गडावर जावे तरी कसे, टाकावे कोणीकडून फासे. आणि एवढ्यात तानाजीने आपल्या पेटऱ्यातून एक घोरपड बाहेर काढली. त्या घोरपडीचे नाव काय माहितीये? यशवंती चाल. घोरपड बांधली दोरीला, यशवंती कुंकू वात तुला. आज यावे आमच्या मदतीला, गड येईल आमच्या हाताला. वचन दिलंय आम्ही राजाला, मावळे चढती वरतीला. जागी हो तू स्वाभिमानाला. असे करून चलली कोंढाणा, चलली कोंढाणा जिराजी जी. चलली कोंढाणा जिराजी जी. चलली कोंढाणा जिराजी रे 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 रे. ओ राजे हो जिरा राज राजी जी. ओ राजे हो जिरा राज राजी जी. ओ राजे हो जिरा राज जी जी. आणि त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार होता एक उदयभान नावाचा एक राजपूत. आणि मग उदयभाना कोण? तानाजी. हा, तुझा बाप तानाजी. अरे ते काय करतोय शिवसेनेत? दिल्लीला चल, मुजरा कर, तुला बादशाह किल्लेदार करतील. अरे हट, दिल्लीला मुजरा करण्या इतकी मराठ्यांची हलकट जात नाही. एक काय मोडेल
पण वाकणार नाही. आणि मग तानाजीने वार बघा केला, तानाजीने वार बघा केला. उदय भान बघाच तळला, उदय भान बघाच तळला. परत वार बघा केन गेला, तानाजीच्या तोंडला मारलेला. कमरेचा काढून शेला, कमरेचा काढून शेला. शेलावर घेतली वाराला, शेलावर घेतली वाराला. उदय भान जेरी सांडला, उदय भान जेरी सांडला. उदय भानच्या एका वाराला तानाजीचा हात अडविला. इंच इंच जखमा अंगाला, इंच इंच जखमा अंगाला, इंच इंच जखमा अंगाला, इंच इंच जखमा अंगाला. रक्तानं वीर नालेला, रक्तानं वीर नालेला, रक्तानं वीर नालेला, रक्तानं वीर नालेला. रक्ताच्या थारोळ्यात, रक्ताच्या थारोळ्यात तानाजीला बघून 80 वर्षाचे शेला मामा उदय भानावर धावून आले. आणि मग मामांनी मारलं उठाणाला, मामांनी मारलं उठाणाला. दात खाऊन गेले वाराला, दात खाऊन गेले वाराला. रक्त लागले होते तलवारीला, रक्त लागले होते तलवारीला. छातीवर मामा बसलेला, दाताने फोडलं नरडीला. सपा सपक करती वाराला, सपा सपक करती वाराला, सपा सपक करती वाराला, सपा सपक करती वाराला. उभा चिल्लाय उदय भानाला, उदय भानाला जिरा जे उदय भानाला जिरा जे उदय भानाला जिरा जे औराजे हो जिरा राज राजी जी, 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 जिरा राज राजी जी, जिरा राज राजी जी.